नमस्कार मंडळी, आज आपण गावरानी पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये मटण रस्सा कसा बनवायचा ते पाहिलं आणि त्याला तुम्ही खूप सारा असा प्रतिसाद दिला, त्यामुळे चिकन रस्साची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता कुकरमध्ये 3 पळ्या मी तेल टाकलं आणि अर्धा चमचा मी जिऱ्याची फोडणी देऊन एक मध्यम आकाराचा कांदा चिरून आता त्याला मस्त गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत। आणि कांदा जर नसेल तुम्हाला टाकायचं तर तुम्ही स्किपही करू शकता, पण पिवळ्या रसामध्ये कांद्याचा फ्लेवर खूप छान लागतो, म्हणून मी कांदा परतून आता चिकन मस्त मी अर्धा तर 1 किलो चिकन घेतलेलं होतं, मस्त स्वच्छ पाण्याने धुवून आता त्याला बिना मॅरिनेट करायचं मी आता कांद्यामध्ये टाकून देणार आहे आणि हे पण मस्त असं पाणी सुटेपर्यंत परतून घेणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर चिकनला मस्त हळद, मीठ आणि थोडं हिंग पावडर टाकून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं, मी मटनला कसं मॅरिनेट करून ठेवलं होतं त्या पद्धतीने तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता 20 ते 15 मिनिटासाठी। पण मी चिकन काय मॅरिनेट केलं नाही। आता या चिकनला मस्त असं आपण चाळून घेऊया आणि लवकर हे परतून होऊन जायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घालून घेऊया, कारण मीठ घातल्याने आपला जो चिकन रस्सा आहे किंवा हे चिकनचे पीस आहेत ते अळणे वगैरे लागत नाही। आता बघा, थोडं मीठ आणि अर्धा चमचा मी हळद टाकून याला परत चाळून घेणार आहे। मीठ हळद टाकल्यानंतर याला चाळून आपण थोड्या टायमासाठी असं ठेवून देणार आहोत, जसे की 2 मिनिटासाठी। आता 2 मिनिटं झालेले आहेत, मस्त असं चिकनचं पाणीही साईडला सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून याच्या 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। गार पाणीचा अजिबात वापर करू नका, कारण गार पाणीचा वापर केल्याने चिकनला हवा असा टेस्ट येत नाही। गरम पाणी टाकल्याने चिकन लवकरही शिजतं आणि आपल्याला हवा असतो तसा टेस्ट पण येतो। बघा, आता आपण जेवढं लागणार आहे तेवढं आपण पाणी टाकून देऊया आणि 2 शिट्ट्यांसाठी कुकर बंद करून 2 शिट्ट्या घेऊन घेऊया। मी कुकर बंद करून 2 शिट्ट्यांसाठी ठेवून देणार आहे। 2 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया। बघा, आता मी मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहे। आता अर्धी वाटी मी खोबरं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आणि लसण आणि अद्रक आणि कोथिंबीर मी सगळं मिक्सर जारमध्ये टाकून आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आता मी खडे मसाले मी मागच्या वेळेस नाव वगैरे काही सांगितलेलं नव्हतं। आता 3-4 लवंग, 3-4 मिरी, स्टार फूल, परत आपलं दालचिनी वगैरे सगळं जे खडे मसाले असतात ते मी टाकलेले आहे, जावित्री वगैरे। आता 2 चमचा मी चटणीचा वापर करते। चटणी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चटणी पावडर, धनापूड आणि हळदीचा वापर करून मी हे मिक्सरमध्ये चांगला हा मसाला बारीक होईपर्यंत फिरवून घेतलेला आहे। आता बघा, आपल्या 2 शिट्ट्या होऊन पण कुकरांची हवा काढून आता बघू शकता तुम्ही चिकन मस्त असं शिजून आपलं तयार झालेलं आहे। बघा, गरम पाणी टाकल्याने चिकन लवकर शिजतं आणि आपला गॅसही वाया जात नाही आणि चिकनचा जो रस्सा असतो पिवळा रस्सा तो दाटसरही येतो। या पद्धतीने आपण आपला हे चिकन मस्त असं शिजवून घेतलेलं आहे। आता पुढची कृती आपण करून घेऊया। आपली स्टीलची पातेली मस्त अशी तापलेली होती, याच्यामध्ये आपण आता 3 ते 4 पळ्या आपण तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर मस्त तेल तापल्यानंतर आपण मसाला त्याच्यामध्ये टाकून याला असं परतून घेऊया। तेल थोडं आवर्जून थोडं जास्तच टाका, कारण तरीदार रस्सा हा खूप छान लागतो आणि मटण रस्सा किंवा चिकन रस्सा राहिला म्हटल्यावर तरीदारच असा दिसायला छान वाटतं तो। बघा, आता आपण हा मसाला मस्त असा परतून तयार करून घेणार आहोत आणि मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून हा मसाला खाली करपणार नाही आणि करपलेला सारखा हा मसाला आपला लागणार नाही, याची आपण काळजी घेऊया। आता मसाल्यामध्ये आपण जे मसाल्याचं जे भांडं होतं ते धुवून आपण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता बघा, तेल सुटलेलं आहे। आता आपण जेव्हा मिक्सरमध्ये जेव्हा आपण सगळे सुके मसाले टाकले तेव्हा आपण मसाला काही टाकलेला नव्हता। आता 2 मोठे चमचा मी चिकन मसाला टाकून आता याला असं मस्त तेल सुटेल तोपर्यंत परतून घेणार आहे। आता हा आजूबाजूने करपू नये याच्यासाठी पिवळा रस्सा टाकून आपण याला
थोडं 1-2 मिनटासाठी परत ठेवून देणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही पिवळा रस्सा टाकल्याने एकदम मस्त असा तर्रीदार हा रस्सा बनून तयार होतो आणि चवही खूपच छान अशी लागते. बघू शकता आपला मस्त असा तर्रीदार हा मसाला भाजून तयार होऊन गेला आहे. आजूबाजूने कडेला मस्त असं तेलही सुटलेलं आहे. आता जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ते चिकन याच्यामध्ये टाकूया. आता सगळं चिकन आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि सगळं एकत्र करून आपण याच्यामध्ये गरम पाणीचा वापर करणार आहोत. गरम पाणी टाकल्याने रस्सा तर एकदम दाटसर आणि तर्रीदार बनतो. बघा आता मी चिकन टाकून आता याला मस्त असं मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये हवं इतकं आपल्याला गरम पाणी टाकायचे. म्हणजे पिवळा रस्सा जो होता तो पिवळा रस्सा टाकल्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचे. सॉरी मी पहिलेच तुम्हाला गरम पाणीचे बोलले. पिवळा रस्सा टाकल्यानंतर याला मस्त आपण असं मिक्स करून घेणार आहोत आणि वरून थोडं लागेल इतकं गरम पाणी टाकून आता आपण थोडी उकळ येऊ देऊ आणि मगच आपण याच्यामध्ये मिठाचा वापर करूया. आता गरम पाणी आपल्याला लागेल तितकं आपण टाकून घेतलं आहे आणि 1.5 चमचा म्हणजे एसरचं पीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मटण रस्सा जेव्हा मी बनवला, एसरच्या पिठाने आपली जी भाजी असते त्या भाजीला एकदम दाटसरपणा येतो आणि आपल्याला चवीला तर ही भाजी उत्तम लागते, त्यात काही नाही, पण भाजीला रंगही छान येतो आणि दाटसरपणा आणि चवीला तर खूपच छान ही भाजी लागते. आता मस्त उकळ आली आणि उकळ आल्यानंतर आपण थोडं मीठ म्हणजे चवीप्रमाणे आपण मीठ घातलं, कारण पिवळ्या रस्सामध्ये पण आपण मीठ घातलेलं होतं. आता याला मस्त असं दणकून आपण एक उकळ येऊ देऊया आणि हवी इतकी कोथिंबीर टाकून आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे. बघा किती मस्त अशी दणकून आपली या चिकन रस्स्याला उकळ आलेली आहे. आता सगळ्यात लास्टमध्ये आपण कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपला हा चिकन रस्सा तयार आहे. बघू शकता तुम्ही बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल असा हा चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे. खानदेशी स्पेशल हा चिकन रस्सा आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण याच पद्धतीने एक वेळेस चिकन रस्सा नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हो, तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावावरनं पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.